खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। तालुक्यात रेशन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह, अनियमित वाटप व कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत ग्रामस्थांसह शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन। शिरपूर तालुक्यातील उखळवाडी येथील रास्तभाव दुकानाच्या कामकाजाबाबत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत संबंधित पुरवठा विभागाकडे लेखी निवेदन सादर केले आहे। निवेदनात रेशन वितरणातील अपारदर्शकता, कथित आर्थिक गैरव्यवहार आणि लाभार्थ्यांच्या हक्काच्या धान्याचे पूर्ण वितरण होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दिन 27 जुलै रोजी उखळवाडी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले। निवेदनानुसार संबंधित रास्तभाव दुकानदाराकडून अनेक लाभार्थ्यांना रेशनचे वितरण करताना अधिकृत पावती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे वितरण प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे। निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी काही लाभार्थ्यांकडून अनधिकृतपणे पैशांची मागणी करण्यात आली। तसेच मागील 2 महिन्यांचे रेशन एकत्रित उपलब्ध होऊनही पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण धान्य वितरित करण्यात आले नसल्याचा दावाही करण्यात आला आहे। यामुळे गरीब व गरजू कुटुंबांना शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा पूर्ण लाभ मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांनी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून रेशन वाटपाच्या सर्व नोंदी, ई-पॉस मशीन व्यवहार, वितरण रजिस्टर, पावत्या आणि धान्यसाठ्याची पडताळणी करण्यात यावी। तसेच आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर लागू कायद्यांनुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान तालुक्यात रेशन वितरणासंदर्भातील विविध तक्रारी वाढत असल्याची चर्चा असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, नियमित तपासणी आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। निवेदन देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा अधिकारी बबलू शेख, कलाबाई भील, कल्पनाबाई भील, अरुणाबाई भील, जिजाबाई भील, मंगलबाई भील, निर्मलाबाई भील, बानूबाई भील, कुसुम भील, शानूबाई भील, मंगल भील, जागृती भील, चंदूबाई भील यांच्यासह उखळवाडी येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नमस्कार, आपण पाहता खानदेश स्पीड न्यूज। या ठिकाणी उखळवाडी येथील ग्रामस्थ आहेत, पीडित ग्रामस्थ आहेत। ते रेशनचे त्यांचे प्रॉब्लेम आहे त्यासाठी आलेले आहेत। नाव सांगा तुम्हाला? मंगलबाई। गाव कोणतं आहे? उखळवाडी। काय आहे तुम्हाला समस्या? कंट्रोलना रेशन बनायला दिलं फक्त 2000 रुपयाचं बुद्धी नाही ते बनायला। कोणले दिनतात? ती बायला कंट्रोल वाले अंजाबाई नाव घेऊन आलं दिलं होतं। आणि रेशन तुमले रेग्युलर भेटस का? आणि 5 किलो देत 4 जोडवा येत म्हणा। 3 अंडोर आमचे 2 माणसे 4 नावे आहेत। 4 नावातले 5 किलो देत 5 किलो देस 5 किलो देत आपलं कवच पण 5 किलो दिलाय नाही 5 देश नाही तर 3 दी देते मुकला दिन दी राह नाही येते कितला वर्ष 2 वर्ष जवळची बनेले तेवढेच नाही देशच नाही दडी करतो। तुमचं नाव काय? बानूबाई। तुमचं काय आहे समस्या? आम्हाला गाणी कंट्रोल लिहाल गो मी सकाळले जाय म्हणे तू गाय जसे वय तसे करले बरे म्हणते मी कडे तपास करायला जासू जाय म्हणे। कंट्रोल आनंद नाव काय? अंजाबाई। अंजाबाई काय नाव आहे तुम्हाला? अरुणा। गाव कोणतं आहे? उखळवाडी। बरं, काय तुमची समस्या काय होती? कंट्रोल गॅस नाही मला ते बाय आधार कार्ड कंट्रोल कार्ड 40 वरी 12 रुपये कंट्रोल आहे सांगत तिला पुन्हा 12 रुपया 12 ना भावनाचे म्हणे 2 ना भावना करेल म्हणे पैसा आपलेली नाही। कितना पैसा दिनतात? 500 रुपया। 500 रुपये दिनतात कार्ड बनावाले काय नाही कार्ड फाटे घ्या पण दिना नाही मग ते 1 पण नाव का 2 पण नाव आणि कंट्रोल रेग्युलर वाटास का? काय नाही वाटच नाही दडी ती कोणला कितला लगेच वरती ना टांग मारीस नाही। काल दिन काय सांगितली काल ती कंट्रोल लिहाल गोती जावा ना मग म्हणे 5-5 किलो कार्ड बनावा ना 500 रुपया लिहायचे आपो अजून कार्ड बनाय दिले 2 वर्ष माती कार्ड बनाय दिले 2 महिना ना कंट्रोल आमच्या काही देल नाही